लेखक दिग्दर्शक संतोष डावकर यांचा मास्टरपीस सिनेमा गोंधळ सिनेमागृहात प्रदर्शित झालाय आणि रात्रीच्या या गडद अंधारात आपल्या नौकेला दिशा दाखवणाऱ्या या कॅप्टनसाठी मूळतः बघितलं तर गोंधळ हा पूर्ण चित्रपट एक क्लायमॅक्स आहे जो 2 तास स्ट्रेच करून अगदी तपशीलवारपणे आपल्या समोर सादर करण्यात आला आहे। तेही पटकथा कुठेही न रेंगाळता आणि कुठेही बोर न करता। इथेच डावकर यांचा चित्रपटावरील नियंत्रण दिसून येतो। चित्रपट सुरूच एका सिंगल टेकने होतो। कॅमेरा अगदी सहजतेने एका फ्रेम मधून दुसऱ्या फ्रेम मध्ये शिफ्ट होतो। हा प्रकार बऱ्याच चित्रपटात आपण पाहिला आहे, पण यातील एक गोष्ट मला खूप आवडली, ती म्हणजे चित्रपटात स्त्रियांच्या समूहाचा एक संवाद चालू आहे, पण जसजसा कॅमेरा त्यांच्या जवळ जातो तसतसा त्या संभाषणाचा आवाजही वाढत जातो। म्हणजे इतकी डिटेलिंग आहे चित्रपटात की त्यामुळे दिग्दर्शकावरचा तुमचा विश्वास वाढतच जातो की पुढे काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आपल्याला। ते रात्रीच्या अंधारातही चित्रपटाचं सौंदर्य जस्ट वाव। कलाकारांचा चेहरा बऱ्याच ठिकाणी आपल्याला या अंधारात दिसत नाही, पण मला असं वाटतं की दिग्दर्शकाचाच हा अट्टहास असावा की चित्रपटाचं प्रोडक्शन डिझाईन, कलरिंग आणि लाईट्स अशाच असाव्यात। त्यांच्या या धाडसी प्रयत्नात त्यांना साथ देणाऱ्या 3ही डिपार्टमेंटचं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्दच कमी पडत आहेत। अमलेंदू चौधरी यांचं छायाचित्रण नेक्स्ट लेवल आहे। त्यांच्या कॅमेऱ्याने रात्रीच्या अंधारातही जे टिपलंय ते बघताना अभिमान वाटतो की हा माझा मराठी सिनेमा आहे। पूर्ण चित्रपट अंधारातच आहे, पण तुम्ही तक्रार करू शकत नाही, इतकं चांगलं काम वरील सर्व डिपार्टमेंटने केलंय। चित्रपटाचा VFX जे कॅप्सूल VFX यांनी केलं आहे ते अप्रतिम। म्हणजे हे डिफरन्शिएट करणंच कठीण आहे की कुठे VFX वापरलंय आणि कुठे नाही। इलयराजा यांनी अजय गोगावले यांना एका वेगळ्या पद्धतीत आपल्या समोर आणलं आहे। अजय यांची बरीच रोमॅन्टिक कर्णमधुर गाणी आपण ऐकली आहेत, पण या गाण्यात त्यांचा आवाज वेगळाच त्या इतर गाण्यांपेक्षाही कर्णमधुर वाटतो। इथेच एक मुरलेला संगीत दिग्दर्शक दिसून येतो, तो काहीतरी वेगळं पण तितकंच प्रभावी काम आपल्या गायकांकडून काढून घेतो। ऍक्टिंग बद्दल बोलायचं तर या रात्रीच्या अंधारात सर्वात जास्त उठून आलेत ते किशोर कदम। गोंधळातील एका दृश्यात असं वाटतच नाही की ते अभिनय करत आहेत, खरंच एक दैवी शक्ती त्यांच्या संचारली आहे असं जाणवतं। बाकी सगळ्यांची ऍक्टिंग चांगली आहे, फक्त इशिता देशमुख यांची संवाद शैली थोडी खटकते, ती जास्त जोर देऊन बोलत आहे असं वाटतं, पण याकडे दुर्लक्ष करू शकतो। इतका त्यांचा आणि इतरांचा अभिनय चांगला आहे। चित्रपटाचा शेवटचा अर्धा तास आणि तो शेवटचा सीन बघून अंगावर काटा आला। फक्त एक तक्रार आहे माझी या चित्रपटाकडून की मध्यंतरा अगोदरचा तो ट्विस्ट आणि मध्यंतरानंतरचा तो आजीचा ट्विस्ट एकाच सीन मध्ये एका पाठोपाठ आले असते तर चित्रपट एलिव्हेट व्हायला अजून मदत झाली असती। ट्विस्ट बघून जो एक धक्का लागतो ना, तो कुठेतरी मिसिंग वाटतो, पण टेक्निकली इतका ब्रिलियंट सिनेमा मराठीत बघून अतिशय आनंद झाला। अजूनही त्या चित्रपटाचं रात्रीचं एस्थेटिक माझ्या डोळ्यासमोरून हलत नाहीये।